गुड मॉर्निंग सर्वांना। तर चला आपण आता आपल्या झाडांना भरपूर असं पाणी देऊ। झाडांची जेवढी निगा ठेवली तेवढी चांगली, आणि बाहेरही इकडे पाणी मारून घेऊ। रोजच काही मोटर लावत नाही, अजूनमधून 1-2 दिवसामध्ये लावली का मग सर्व भरपूर असं पाणी दिलं का झाडांना, मग नंतर बादलीनेही थोडं थोडं दिलं तरी चालतं। हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं सपरित सरिता चॅनलमध्ये। गुड मॉर्निंग सर्वांना। हे बघा इथे खाली दूध ठेवलं आहे, वरती गेली होती आपोआप आली पा खाली। पा किती भूक लागून जाते तिला, केव्हाची चालू आहे तिचं म्याव म्याव। बापरे बापरे स्पीड पा। दोन मिनिटांमध्ये प्लेट पूर्ण फस्त। ओके, पूर्ण ती चाटून गेला असं एकदम, तसं त्याच्यात काही पिलंय का नाही। हां हे बघा, गुड मॉर्निंग बघा माझ्या दादाची। उठलाय, फ्रेश झालेला आहे, अजून नाश्ता पण झालेला नाही आहे, लगेच कामाला लागला। किती गुणाचं आहे माझं वासरू, पाहिलं का? खरं की काय? आनंदाने लावतो का मजबुरी म्हणून लावतो रे? आनंद, मला मदत म्हणून लावतो। माझी धावपळ होते ना, आता इतका गुड बॉय आहे, मग त्यांनी रोजचं काम त्याच्याकडे घेतलेलं आहे, ते भांडे लावायचं। सांगावं पण लागत नाही, उठून त्याचं आवरलं का लगेच भांड्याची पाटी ओढून आणि लगेच त्याच्या कामाला लागून जातो तो। गुड बॉय। छान छान इथे आपण कोबी बटाटा ची मस्त भाजी बनवली आहे, अजून ती तयार होते। आणि घड्याळात वाजलेले आहे 10:30। बाबा इथे आराम करताय, नाश्ता झालेला आहे त्यांचा। आणि पूर्वाचे पप्पा आता बाहेर जायला निघाले। आणि वाह वाह, इकडे काय चालू आहे? चेस चालू इकडे असतं ना, सकाळी सकाळी डाव मांडलाय। मुलं इथे चेस खेळत आहे। आणि यांना बाय बाय करू आपण। इकडे आता नवीन वेल लावले आपण परत, आणि इकडे झेंडूची झाडं हे नवीन लावलेले, आणि झाडांना भरपूर असं पाणी दिलं। आणि इकडे छोटीशी रांगोळी काढलेली आपली सकाळच्या धावपळीमध्ये। तयारी झाली, आता तो स्कूलला निघालाय, टिफिन बॉटल सर्व रेडी। आणि त्याचे पप्पा आले त्याला घ्यायला, आणि तो आपल्याला बाय बाय करतोय। बाय बाय दादू, टिफिन पूर्ण संपवा, बाय बाय। 12:10 झाले, आताच दादूला आपण बाय बाय केलं, आणि बाबा इथे आराम करताय। चला आता आपण बाकीचेही कामं आवरून घेऊ पटपट। बाकी कामं आवरले, अजून फरची टॉयलेट बाथरूम बरेचसे कामं बाकी आहे, नंतर जेवणही होईल आपलं, आणि त्यानंतरच भांडे सर्व पटपट आवरून घेऊ, कारण अजून आपल्याकडे बरेचसे पाहुणे येत राहतात बाबांना भेटायला। त्याच्यामुळे मग पटपट आवरून आणि थोडंसं रेडी असलं म्हणजे मग पाहुणे आल्यावर त्यांच्याशी थोड्या गप्पा गोष्टी करता येतात। काहीसं आपलं असं रुटीन चालू आहे सध्या। आता पुराचे पप्पा दादूला सोडून आल्यानंतर मग 1-1:30 वाजेपर्यंत येतात, मग तिथून पुढे जेवणं होतील आपले। पूर्वा दिदी येईल क्लासवरनं, तर चला आता पुढचं रुटीन चालू करू आपण। दादू आलाय स्कूलमधून, थकला का? सर्दी अचानक त्या कार्यक्रमाला गार जारचं पाणी दिलं। ओके, चला तुला चहा बनवते, मग आम्हाला बाजारात जायचंय। घड्याळात 6:45 वाजलेले, आता आपली स्वयंपाकाची तयारी चालली आहे। तर आज आपण स्वयंपाकामध्ये विशेष पदार्थ बनवणार आहे, कोळथाचे शेंगोळे। थंडी विशेष मस्त असे कोळथाचे शेंगोळे बनवायचे आपल्याला, त्यासाठी इथे सर्व साहित्य मांडून घेतलेलं आहे। इथे कोळथाचं पीठ आहे, आणि हे गव्हाचं पीठ आहे, मिरच्या, हिंग, शेंगदाणे, आणि इथे खडे मीठ आहे, आणि आपण लसूणही घेतलेला आहे। तर चला आपण आता ही याची पेस्ट बनवून घेऊ, आणि मग आपण कोळथाचे असं पीठ भिजवून घेऊ, आणि मग तुम्हाला दाखवते मी कसे कोळथाचे शेंगोळे बनवायचे ते। इकडे आपले शेंगोळे छान शिजत आहे, हे बघा फुल गॅसवरच आपल्याला असे उकळू द्यायचे, बराच वेळ लागतो त्याला शिजायला। आणि आपण हे बघा लिंबाच्या आकाराचा गोळा ठेवलेला आहे, त्याची नंतर पेस्ट करून टाकायची आपल्याला, तर ती लास्ट टाकूया म्हणजे मग ते असं फसफसून वरती येत नाही। आणि ह्या साईडला आपण आता पीठ भिजवून घेऊ, त्यासोबत खाण्यासाठी पोळ्या
ज्याला हवे ते खातं. बरेच जण तर चमच्याने तसेच खातात, ज्याला जसं आवडेल तसं. अगदी पौष्टिक असा पदार्थ आहे. हिवाळ्यामध्ये आवर्जून सर्वच बनवतात, खातात. सर्वांच्या आवडीचे आहे शेंगोळे, जिलेबी, तुम्ही जे म्हणत असाल ते. आपली मनीमाऊ आलेली आहे. आपले बघा इकडे गरमागरम शेंगोळे रेडी झालेले आहे. छान अगदी. हे बघा मस्त टेस्टी जेवण आहे आज आपलं. अजून पोळ्या बनवायच्या आहे मला, पण मणीमाऊचा आवाज येतोय, मग तिला दूध देते. एक तर ती आज जखमी झालेली आहे. तिला दुपारच्या वेळामध्ये एक ऑरेंज कलरच्या बोक्याने बरंच फ्रॅक्चर. ते बघा तिचा एक पाय बघा ती कशी पकडते. तिला बरंच हे केलेलं. ते बघा कशी चालते बघा. ते आमच्या थोडं लेट लक्षात आलं, तिचा आवाज आला, पण आम्ही बाहेर येईपर्यंत त्या बोक्याने बराचसा तिच्यावर हमला केलेला होता. मग इथे बरंचसं तिला लोळवलं. तिच्या अंगावरचे ते केस पण बरेचसे इथं पडलेले होते. तो बोक्या अधूनमधून तिला त्रासच देतो, म्हणून ती मध्यंतरी कधी येत नव्हती, तर त्यावेळेला बहुतेक तो बोक्याच त्रास द्यायचा वाटतं. एकदम गरीब माऊ आहे, पण मग आता काय करणार आहे. तर ती त्यानंतर दिसलीच नाही. मग वाटलेलं का परत त्या बोक्याने काय केलंय बा तिकडे, पण आता लगेच तिचा आवाज आला. तर मग आता तिला दूध दिलं आणि चला आपल्याला अजून पोळ्या करायच्या आहे. जवळपास 8 वाजले. जेवणाचा आज खूप छान मेनू होता. कुळथाचे शेंगोळे आणि जेवण झालं. भांडे वगैरे आवरून आता आपण फिरायला चाललो आहे. तर चला आता फिरून येऊया, शेकोटीकडेही जाऊया. शेकोटीकडे थोडा थांबून आता आपण घराकडे चाललो आहे. दिवसभराचं संपूर्ण रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. व्हिडिओ तुम्ही बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला तर आपण आता व्हिडिओचं इथेच एंड करूया. भेटूया पुन्हा अशा छान व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट.